कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. मंजू आणि सत्या ऑफिसला निघालेले असतात. तेवढ्यातच तिचा फोन वाजतो. आता पोलीस स्टेशनमधून फोन असल्याकारणाने तिला तो लगेचच उचलावा लागतो. ती फोन रिसीव्ह करते, पण खूपच बॅड न्यूज तिच्या कानावर पडते. ती म्हणत असते, हे कसं झालंय, केव्हा झालंय आणि हे अचानकच कसं. आणि फोन ठेवते. तेवढ्यातच सत्याला सांगते, जो तुझं कडं आणि लॉकेट पळवणारी व्यक्ती होती किंवा जो चोर होता, तो लॉकरमध्येच मरण पावलाय आणि त्याला विषबाधा झाली, त्याचा मृत्यू झालाय. आपल्याला लवकरच निघावं लागेल, असं म्हणूनच मंजू तिथून पळ काढत असते. आता सगळ्यांना खरं तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. इथे पोलीस स्टेशनमध्ये जेव्हाच त्या चोराचा मृतदेह इथे समोर दिसतो, तेव्हाच इथे सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. इथे वरिष्ठसुद्धा आलेले असतात, रणदिवे, आणि त्यासोबतच इथे जे दुसरे वरिष्ठ असतात ते सुद्धाच, म्हणजेच महेश जाधव सर, हे सुद्धा आलेले असतात. आणि ते खाली त्यांच्या खालच्या माणसांना ते इथे खूप काही गोष्टी ते सुनावत असतात. माने, हे सगळं कशामुळे झाले, हा सगळा तुमचा हलगर्जीपणा आहे, तुम्ही लक्ष दिलं नाही आहे का. तेवढ्यातच मंजू आणि सत्या तिथे आलेले असतात. ते दोघे सुद्धा आतमध्ये जाऊन पाहतात तर ती व्यक्ती इथे मरण पावलेली असते. मंजूला तर खूप मोठा धक्का बसतो. ती स्वतःला सावरतच बाहेर येते आणि बाहेर आल्यावर आता ह्या चोराला पकडण्यासाठी मंजूने खूप कष्ट घेतले होते. त्यासोबतच मेहनत केली होती आणि स्वतःच्या जीवाची बाजीसुद्धा लावली होती. ती सरांना विचारते, सर हे सगळं कसं झालं. तेव्हाच इथे महेश जाधव सर म्हणत असतात, हे बघ मंजू, हे खरं तर कोणालाच माहिती नाही आहे हे सगळं कसं झालं, काय झालं. पण इथे हे सगळ्या गोष्टी इथे ह्या माने यांच्या हलगर्जीपणामुळे झालेलं आहे. हे इथे ड्युटीवर होते. ह्या पोलीस स्टेशनमध्ये काय होतंय आणि काय नाही ह्या गोष्टीसुद्धा ह्यांना माहिती नसाव्यात का. खरंच पोलीस कुठल्या बेसिकवर हे बनलेले आहेत कळत नाही. यांच्या हलगर्जीपणामुळे आता इथे पुढे टीमसोबत काय उत्तरं द्यावी लागणार आहेत हे सुद्धा ह्यांना कळणार नाही आहे, असं इथे महेश जाधव सर खूपच ओरडत असतात. त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजेच की मंजू म्हणत असते, सांगा ना काय झालेलं आहे माने. आणि तेव्हाच इथे जाधव चिडतात आणि त्यांना म्हणत असतात, आत्ताच्या आत्ता यांना सस्पेंड करा, हे कुठल्याच कामाचे नाही आहेत. तेव्हाच माने बोलण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न करत असतात. पण आता जाधव चिडलेले असतात आणि म्हणतात, तिथे असलेल्या तिकडच्या टीमसमोर तुम्हाला जे काही उत्तरं द्यायची ती द्या, आत्ताच्या आत्ता इथून आमच्या नजरेसमोरून चालती व्हा. असं म्हणून आता खूपच जोरात इथे जाधव त्यांना ओरडतात आणि हकलून देत असतात. इकडे दुसऱ्या बाजूला सत्या त्याच्या ऑफिसला निघालेला असतो. तेव्हाच मंजू त्याच्याशी बोलत असते. ती म्हणत असते, हे बघ सत्या, मला कळत नाही हे सगळं काय झाले. शेवटचा पुरावा आणि शेवटची आशा होती आणि ती सुद्धा मिटलेली आहे. तेव्हाच आता सत्या म्हणत असतो, पण त्याने काहीतरी सांगितलं होतं का, तुम्ही त्यांना काही विचारलं होतं का. तेव्हाच मंजू म्हणते, मी गेले होते काल त्याला विचारायला, पण त्याने बऱ्याच गोष्टी सांगितल्या. अगदीच मी त्याला घोळात घेतलं होतं आणि शब्दात गुंतवलं होतं. त्याला बोलतं करण्याचा बरोबर मी प्रयत्न केलासुद्धा होता आणि त्याच्या बोलण्यातून मला एक गोष्ट समजली होती, त्याची परिस्थिती बेताची आणि नाजूक होती. त्यासोबत तो इंजिनियरसुद्धा होता आणि मला असं वाटतंय की त्याला नक्कीच हे सगळं काम त्याच्याकडून कोणीतरी करून घेत आहे, असंच त्याच्या बोलण्यातून मला वाटत होतं आणि आज तो नक्कीच माझ्यासमोर व्यक्त झाला असता. आता हे बघ सत्या, तुझी सगळ्यात जास्त तू काळजी घे. तेव्हा सत्या म्हणतो, मी माझी काळजी घ्यायला समर्थ आहे, पण तुम्ही तुमची काळजी घ्या. असं म्हणूनच तो आता इथे त्याचा ऑफिसमध्ये आलेला असतो. आता तो ऑफिसमध्ये आल्यावर खूप जास्त अस्वस्थ असतो आणि अस्वस्थ असताना तो इथे बलमाला म्हणत असतो, जो पोलीस स्टेशनमध्ये झालेला प्रकार तो सांगत असतो. जो चोर इथे पकडला होता, तो चोर इथे पोलीस स्टेशनमध्येच त्या कस्टडीमध्ये मेला आणि त्यामुळे आता इथे मंजूला खूपच त्रास होईल असं इथे तो बोलत असतो. तेवढ्यातच एक व्यक्ती इथे कॉलेजचे विद्यार्थी घेऊन आलेले असतात आणि त्यांच्याकरिता इथे लॅब आणि त्याचसोबत ग्राउंड अरेंजमेंट करून द्यायचा शब्द इथे सत्याने तो नगरसेवक होण्याआधीच त्या मुलांना दिला होता. तेव्हा सत्या म्हणत असतो, तुम्ही काळजी करू नका, मला चांगलंच लक्षात आहे मी तुम्हाला कुठचा आणि काय शब्द दिला होता, त्यामुळे तुम्ही अगदीच निश्चिंत राहा आणि
लवकर असेच मोठे व्हा, अभ्यास करा आणि मला तुम्हाला खूप मोठ्या पदावर पाहायचं आहे. तेवढ्यातच बलमा म्हणत असतो, अरे सत्या, तू आत्ता यांना एवढा मोठा शब्द दिलायस, एवढं सगळं होणार आहे का? आपल्याला निधी मिळणार आहे का? तेव्हाच आता तो म्हणत असतो, ह्यांचे हे सगळे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी स्वतःला सुद्धा गहाण ठेवू शकतो. तर आता इकडे मोरे आलेले असतात आणि मोरे एका खरं तर खाजगी कामासाठी तिथे आलेले असतात, नगरसेवकाची इथे थोडीशी मदत घेण्यासाठी. आणि खरं पाहायला गेलं तर आता मोरेंनी इथे पैशाची बॅग भरून आणलेली असते, जी की इथे ते सत्याला लाच देऊ पाहत असतात. आमचं हे काम करून द्या, तुम्हाला आम्ही मालामाल करून सोडू, हे बघा तुम्ही काळजी करू नका. आता इथे बलमा तर म्हणत असतो, तुम्हाला कळतंय का तुम्ही कोणाला लाच देत आहात आणि काय करत आहात? तेवढ्यातच ते लोक ऐकत नसतात. तेव्हाच सत्या उठून उभा राहतो आणि सत्या उठून उभा राहिल्यानंतर मोरे काही केल्या गप्प बसतच नसतात आणि तेव्हा सत्याचा आता तोल जातो. खरं पाहायला गेलं तर सत्या अगोदरच खूप जास्त चिडका असतो. त्याला कुठल्याच गोष्टी जास्त सहन होत नसतात. त्याला पटकन राग येत असतो आणि इथं सुद्धा सेम त्याच पद्धतीने झालेलं असतं. बलमाने त्यांना समजावलेलं असतं, हे बघा तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघा. पण त्यांनी काहीच ऐकलेलं नसतं. तेव्हा सत्या उठून उभा राहतो आणि खाडकन मोरेंच्या कानाखाली वाजवत असतो. आता इथे खाडकन कानाखाली वाजवल्यावर मोरे तर गालाला हात धरूनच उभे असतात आणि तेव्हा सत्या म्हणत असतो, आत्ताच्या आत्ता निघायचं. हे जे पैसे आणलेले आहेत ना, ते घ्यायचे आणि चालतं व्हायचं. असं म्हणूनच इथे पुन्हा लाच घेऊन या ऑफिसमध्ये पायसुद्धा रोवायचा नाही. आता मी फक्त आणि फक्त इथे जनतेसाठी काम करतोय, ना की तुमच्या जीवावर मी जगतोय, नाही मी कुठली लाच घेतोय. ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तो बघत असतो आणि बोलत असतो. आता ती लोक तर इकडे निघून गेलेली असतात. तेव्हाच मंजू तिच्या कामामध्ये व्यस्त असते आणि तिच्या कामामध्ये व्यस्त असतानाच इथे मावशी तिला पाहतात. ती खूपच कामामध्ये बिझी आहे, ह्या गोष्टी त्या विचार करत असतात. त्या तिच्याकडे जातात आणि म्हणतात, हे बघ मंजू, तू हे सगळं झाल्यापासून खूपच जास्त टेन्शनमध्ये आहेस, नको एवढं टेन्शन घेऊ. तेव्हाच ती म्हणत असते, पण बघ ना गं मावशी, एवढं सगळं काही आपल्याच बाबतीत कसं व्हायचं होतं? तेव्हाच ती म्हणते, मला माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टी शोधून काढण्यासाठी तू खूप जास्त इथे कष्ट घेतलेले आहेस आणि तुला त्या कष्टाचं फळ मिळालेलं नाहीये, पण तू नको काळजी करूस, होईल सगळं काही व्यवस्थित. तेवढ्यातच तिथे आता रणदिवे आलेले असतात आणि रणदिवेने तो जो चोर आहे, जो की काल इथे अमृता आणि तिच्या आईला इथे त्याने मुद्दामूनच धक्का दिला होता, त्याला सोडण्याचे आदेश ते देत असतात आणि इथे साईन कर आणि साईन केल्यानंतर तुझी सुटका होणार आहे असं रणदिवे सांगतात. तेव्हाच तो इथे मंजू समोर जातो आणि मंजू समोर असलेलं रजिस्टर तो घेतो आणि रजिस्टर घेतल्यानंतर त्यावरती तो साईन करत असतो. आता तो तर सुटणार असतो, पण इथे मात्र मंजूच्या डोक्यामध्ये लगेचच विचार येतात, हा सुटणार आहे खरा आणि तो चाललेला सुद्धा असतो. तेवढ्यातच मंजू त्याला थांबवते आणि म्हणत असते, एक मिनिट, मला एक गोष्ट सांग, त्या लॉकरमध्ये तू सुद्धा होतास, मग तुला कसं काही झालं नाहीये? तुला कशी विषबाधा झाली नाहीये? तो आणि तू एकाच लॉकरमध्ये होता, तर मग तू सुद्धा मेला पाहिजे होतास ना, तू कसा जिवंत आहेस? तर इकडे दुसऱ्या बाजूला सत्या त्याच विचारामध्ये असतो आणि तिथे त्याचे बाकीचे सहकारी त्याचबरोबर बलमा सुद्धा असतो. तेवढ्यातच आता बलमा त्याला म्हणतोय, काय झालंय सत्या, बोल ना, असं का शांत आहेस? तेव्हाच सत्या म्हणतो, मला खरं तर इथे मंजूची खूपच जास्त काळजी वाटत आहे. वाघमारेंना किती त्रास झालाय, स्वतःच्या जीवाची सुद्धा त्यांनी पर्वा केली नाही आणि त्या आरोपीला शोधून काढलं होतं. तेवढ्यातच बलमा म्हणत असतो, हे बघ, तुला माहिती ना, तू जर असा टेन्शनमध्ये असलास तर वहिनी खूपच जास्त टेन्शन घेते म्हणून. आणि तेव्हाच तो म्हणतो, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मला त्यांच्या जीवाला काहीच होऊ द्यायचं नाहीये. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांची खूप जास्त ओढाताण झालेली आहे. त्याचबरोबर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी खूपच मनाला लावून घेतलेल्या आहेत आणि त्यांनी त्याच पद्धतीने हे सगळं केलेलं आहे. मंजूने त्या चोराला हे सगळं काही विचारल्यानंतर तो मात्र अगदीच शांत बसलेला असतो. त्याला तर काय बोलावं आणि काय नाही ह्या गोष्टी कसल्याच सुचत नसतात आणि तेव्हाच आता त्याची झडती घेण्याचे आदेश हे इथे देण्यात आलेले असतात. तो आता एकदमच शांत बसलेला असतो आणि तो एवढा शांत असतो की कोणाला काहीच बोलता येत नसतं. त्याचं प्रत्येक इथे भाग हा तपासला जातो, त्याचे खिसे उलटे केले जातात, त्याचं प्रत्येक कपड्यामध्ये चेक केलं जातं, पण कुठेच काही हाती लागत नाही. आणि तेव्हा
तेव्हाच मंजू पुन्हा म्हणत असते, बोल ना, कोण आहेस तू? आणि त्यासोबतच तू नेमका तिथे आलास, आत्तापर्यंत त्याला काहीच झालं नव्हतं आणि नेमका तू तिथे आलास आणि तेव्हाच तो मरण पावला, तेव्हाच त्याला विषबाधा झाली, मग तुला विषबाधा कशी झाली नाही? असाच मंजू आता इथे विचार करत असते. आता मंजूने ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यावर सुद्धा इकडे तो काहीच बोलत नसतो आणि त्याला सोडून सुद्धा देण्यात येतं. कारण रणदिवे सांगत असतात, हे बघा, असं अजिबातच करू नका, त्यांना सोडून द्या. असं म्हटल्यानंतर आता ती लोक त्यांना सोडून सुद्धा देत असतात. आता त्या लोकांनी त्यांना सोडून दिल्याच्या नंतर इकडे रणदिवे हे मंजूला समजावून सांगत असतात आणि ते म्हणत असतात की हे बघ, असं काय करतेस तू? आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता तू त्यांच्यावर अविश्वास दाखवू नकोस, कारण हे बघ, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपणच इथे गोत्यात येऊ शकतो. तुला एक गोष्ट कळते का? आणि तेव्हाच आता त्याच्या घरी जाऊन सगळी माहिती काढायची आणि त्यांना सगळं काही सांगायचं, ही तुझी जिम्मेदारी आहे. तर इकडे दुसऱ्या बाजूला मंजूची आई आणि त्याचबरोबर तिचे आत्या आणि बहीण सुद्धा जेवायला बसलेले असतात. खरं तर आज अमृताच्या आईनं मस्त अशी खीर बनवलेली असते आणि मस्त खीर बनवल्याच्या नंतर इथे तिची बहिणी म्हणत असते, काय एवढी साखर उतू आली आहे का खीर बनवायला? आणि तेव्हाच आता इथे मंजूची आई म्हणत असते, खरं सांगायचं तर सत्या म्हणजेच की सत्या माझा जावई आहे आणि ते जेलमधून सुटून आलेले आहे. त्याचबरोबर नगरसेवकाच्या पदावर ते रुजूसुद्धा झालेले आहेत आणि ते नगरसेवकाच्या पदावर रुजू झालेले असल्या कारणाने आता इथे आम्ही हे सगळं सेलिब्रेशन इथे करत आहोत. आणि तेव्हाच आता अमृता म्हणत असते, ए बहिणी, ए आत्या, तुला जर खायची नसेल ना तर तू नको खाऊस, आणि इकडं आम्ही खातो, असं म्हणूनच ती खीर घेणार असते. पण तेवढ्यातच आत्या म्हणत असतात, नाही नाही, असू देत. इकडे मंजू आता त्या जो मुलगा किंवा जो गुंड एक्सपायर झालेला असतो जेलमध्येच, त्याची सगळी इन्फॉर्मेशन काढत असते आणि तेव्हाच सगळी इन्फॉर्मेशन काढत असताना आता तिला त्याच्या घरचा पत्ता मिळत असतो. कारण इथे रणदिवेंनी तिच्यावर ते काम सोपवलेलं असतं. त्याच्या घरी जायचं आणि सगळं काही डिटेलमध्ये त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आणि म्हणूनच तिला आता तो पत्ता शोधत असते. इकडे आता मंजू म्हणत असते, मला तर खूपच काळजी वाटते मावशी. आणि तेव्हाच ती म्हणत असते, हे बघ, काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे, तू जरा शांततेत घे. आणि त्याचसोबत हे बघ, ह्या सगळ्या गोष्टी अशा झालेल्या आहेत, त्यामुळे इथे तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही आणि तू स्वतःच्या मनाला असं अजिबातच काही वाईट वाटून घेऊ नकोस. ह्या सगळ्या गोष्टी इथे आता ती बोलत असते आणि तेवढ्यातच आता जो काही फोन आहे त्याचा तो फोन इथे सापडलेला असतो आणि तेव्हाच मंजू विचार करते, ह्या एकाच फोनवरून कसं काय एवढे फोन कॉल्स झालेले आहेत. आणि तर आता इकडे संध्याकाळची वेळ असते आणि संध्याकाळच्या वेळेला आता इकडे मस्त मायाने जो सत्य आहे त्याच्या जेवणाकरिता इथे बेत बनवलेला असतो. त्याचसोबत आज स्वतःच्या हाताने एवढं सगळं काही जेवण तिने बनवलेलं असतं आणि स्वतःच्या हाताने जेवण बनवल्यानंतर त्या जेवणाचा खूपच जास्त घमघमाट अख्ख्या घरामध्ये पसरलेला असतो. तिथे जयदीप येतो आणि मुद्दामूनच इथे सपनाला चिडवण्याचं काम करत असतो, आज काय एवढं स्पेशल बनवलेलं आहे आणि हे सगळं तू बनवले आहेस? तेव्हाच ती म्हणत असते, नाही नाही, मी नाही बनवलेलं, काय चाललेलं आहे तुमचं? आणि तेव्हाच इकडे माया म्हणत असते, ए टॉम अँड जेरी, काय चाललंय तुमचं? तिकडे कशाला भांडताय? चला इकडे जेवायला या पटकन. आणि तेव्हाच माझं पोरगं, माझं गोलू पोलू कधी येत आहे? एकदा का ते आलं आणि जेवायला सुरुवात केली की मग सगळं काही व्यवस्थित होणार आहे. काय म्हणायचं बया, कवा पण आपलं इथं पिरी 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 भांडतच असतात ही दोघं पण, असं म्हणूनच आता माया त्यांच्यावर ओरडत असते. तेवढ्यातच जयदीप म्हणत असतो, हो हो आई, मी आलो जेवायला, लय भूक लागलेली आहे बघ. माया म्हणत असते, थांब जरा, ज्याच्यासाठी एवढं जेवण बनवलेलं आहे त्याला तर येऊ दे. तेव्हाच तो म्हणत असतो, काय, कोणासाठी बनवलंय? अरे माझ्या सत्यासाठी मी जेवण बनवलं. एवढ्या दिवसाने तो आज पहिल्यांदाच नगरसेवकाच्या ऑफिसमध्ये गेला आणि म्हणूनच त्या आनंद साजरा करण्यासाठी मी हे सगळं जेवण बनवलेलं आहे. आता इथे डायनिंग टेबलवर सगळेजण येऊन बसलेले असतात आणि तेव्हाच सत्या म्हणतो, काय ग मम्मी, आज तू स्वतःच्या हाताने जेवण बनवलेस? तेव्हाच आता इथे माया म्हणत असते, हो रे, तुझ्यासाठी, फक्त आणि फक्त तुझ्यासाठी मी हे माझ्या हाताने जेवण बनवलंय. तेव्हाच इकडे दुसऱ्या बाजूला सपना म्हणत असते, बघ बघ, तुझ्यासाठी कधी एवढं जेवण बनवलंय का तुझ्या मम्मीनं? आणि तेव्हाच इथे माया म्हणत असते, काय गे सपने, काय चाललेलं आहे? गपगुमानं खाणार आहेस का? आणि एवढं सगळं सुंदर जेवण बनवलंय, गुलाबजामुन, त्याचबरोबर खूप काही काही असतं सगळं सत्याच्या आवडीचं. तेवढ्यातच आता इथे सत्याचे बाबा आलेले असतात आणि ते म्हणत असतात, काय चाललेलं आहे आज? आज इकडे खूपच आनंदी आनंदगडे दिसतोय, वा
वा वा वा वा वा, एवढं आनंदाचं वातावरण आहे. आणि तेव्हाच काय गं माया, काय चाललेलं आहे आज? खरंच आज ना मी एवढ्या दिवसाने सगळ्यांना आनंदामध्ये बघत आहे. खरं सांगू का पप्पा, आज ना मम्मीने जेवण बनवलेलं आहे. तेव्हाच आता मुद्दामूनच पप्पा म्हणत असतात, आई मुलासाठी काहीही करू शकते. खरंच आई जे करते ते कोणीच करू शकत नाही आणि आईचं प्रेम मुलावर किती असतं हे सुद्धा दिसून येते. आणि तेव्हा सत्या म्हणत असतो, अगं मंजू, अहो वाघमारे बाई, तुम्ही का उभ्या आहात? चला बसा, जेवायचं आहे ना आपल्याला. असं म्हणूनच तो आता इथे मंजूला सुद्धा खाली बसवण्याचं काम करत असतो. तर इकडे सगळेजण मुद्दामूनच चेष्टा मस्करीच्या मूडमध्ये असतात आणि मुद्दामूनच इथे मायाला सुद्धा डिवचण्याचं आणि चिडवण्याचं काम इथे सगळेजण करत असतात. पप्पा म्हणत असतात की खरंच आज खूप दिवसाने असे माझा परिवार, माझी सगळी फॅमिली आनंदात आणि सुखात आहे. त्याचबरोबर सगळेजण एवढ्या आनंदामध्ये जेवायला सुद्धा बसलेले आहेत आणि तेव्हाच मंजू सुद्धा बसते. त्यावरच इथे माया म्हणत असते, हे बघ सत्या, तू पोटभर खा, तुला आज जे पाहिजे ते तू खा, मी सगळं तुझ्यासाठी बनवलेलं आहे. तेव्हाच आता सत्या म्हणत असतो, आई तुला एक गोष्ट सांगू का? हे बघ, तू मला कितीही आवडीचं जेवण घाल किंवा कितीही माझं मन जप, पण एक गोष्ट तुला सांगतो, तू प्लीज वाघमाऱ्यांचा एवढा राग नको ना गं करत जाऊस. तेव्हाच ती म्हणत असते, अरे कुठे मी राग करते तेव्हा? नाही तर ए मंजिरी बस ग, तू पण जेवायला बस. हे बघ, नाही करणार मी तिचा इथून पुढे राग आणि तेव्हा मी सुद्धा तिच्यासोबत चांगलंच वागण्याचा प्रयत्न करेन. आता चला, खाताय का तुम्ही सगळेजण? आता मात्र मायाला खूप भूक लागलेली असते आणि तेव्हा सगळ्यांनाच ती म्हणत असते, खावा पटापटा, खावा पटापटा. इकडे आता जयदीप म्हणत असतो, वा 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 वा, काय गुलाबजामुन झाला आहे मम्मी, तुला सांगू, जेव्हा मी लहान होतो ना, लहान असाच मम्मीने एकदा गुलाबजामुन बनवला होता आणि मी गरम गरमच खाल्ला. आता मी जेव्हा गुलाबजामुन तो गरम गरम खाल्ला ना, तेव्हाच माझं तोंड पूर्णतः भाजलेलं होतं, मला खूप जास्त ते गरम लागलेलं होतं. असं म्हणता क्षणी आता लगेच सपना म्हणत असते, हो तू तर मला वाटतंय पहिल्यापासूनच खाण्यासाठी हावरट आहेस, हो की नाही? तेव्हा तो म्हणतो, ए बाई तू गप्प बस, मी माझ्या घरचं खातोय. आता इकडे माया म्हणत असते, आता काय सगळे असेच भांडत राहणार आहात की खाणार आहात? चला खायला सुरुवात करा, कसलं गरमागरम जेवण आहे. आता तेव्हाच इथे पप्पा म्हणत असतात, खरं तर हे आनंद फॅमिलीमधला गोडवा, त्याचबरोबर इथे एकमेकांसोबत वेळ घालवणं हे कितीतरी दिवसाने आपण करत आहोत. तेव्हाच माया म्हणत असते, हो हो हो, तुमचं तर आपलं काहीतरी वेगळंच असतं. तेव्हाच पप्पा म्हणत असतात, हो माया, तुला नाही या गोष्टी समजणार. आणि तेव्हाच ती म्हणत असते, हो मला कुठे समजतंय, त्यामुळे तर तुम्ही माझ्यासोबत सदा ना कदा भांडत असतात. तेव्हाच ते म्हणतात, म्हणून तर मग मायासोबत भांडल्यावरच तर प्रेम वाढतं की नाही. असं म्हणूनच आता सगळेजण एकमेकांना चिडूनच आनंद घेत असतात. इकडे आता ह्यांचा आनंद सुरू असतो, पण प्रेक्षकांनो कोण जाणे यांच्या आयुष्यामध्ये पुढे जाऊन काही विघ्न तर येणार नाहीये ना. कारण इथे भिंतीवर लावलेला फॅमिली फोटो रपकन खाली पडतो. खाली पडल्याबरोबरच त्याच्यावर असलेली काच त्याचा चुरा होत असतो आणि तेव्हा सगळ्यांचं लक्ष त्या पडलेल्या फ्रेमकडे जातं. आता धावतच सगळेजण तिथे येतात. धावतच तिथे आल्यानंतर मंजू पाहते तर तिला तर खूपच मोठा धक्का बसतो. तिच्या तर पायाखालची जमीनच सरकते. तिला असं वाटतं की हे सगळं काय आणि कशामुळे झालंय, हा कसला अपशकुन झालाय. घरातील सगळ्यांची एकत्र असलेली फॅमिली फ्रेम ही सगळी तुटलेली आहे, हे असं व्हायला नको होतं, असाच ती इथे विचार करत असते. आता तिने ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर सगळेजण घरातील तिथे येऊन बसलेले असतात, जमलेले असतात. हे सगळेजण काही पाहतात आणि जो फोटो तुटलेला होता तो फोटो मंजिरी स्वतःकडे घेते आणि खोलीमध्ये जाऊन तो फोटोच तुटलेला पाहत असते. तिला खूप जास्त वाईट वाटत असतं, रडायला सुद्धा येतं. सत्य त्याचा आवरून खोलीमध्ये आलेला असतो. पाहतो तर काय, वाघमारेबाई असा फोटो घेऊन बसलेला आहेत, डोळ्यामधून पाणी गळत आहे. तेव्हा तो त्यांच्या बाजूला जाऊन बसतो आणि म्हणत असतो, काय हो वाघमारेबाई, काय झालं आहे, का रडताय तुम्ही? तेव्हाच ती म्हणत असते, बघणार आहे सत्या, हा फोटो कसा तुटलाय. आणि तेव्हाच तो म्हणतो, अरे आज त्यात काय एवढं, फोटो फ्रेम आहे, हवा वगैरे आली असेल, पडला असेल, तुटला असेल, आपण त्याला मस्त फ्रेम बनवून आणूयात, तुम्ही रडू नका बरं. असं म्हणून तो फोटो घेतो आणि बाजूला नेऊन ठेवतो. आणि तेव्हाच मंजू म्हणत असते, पण सत्या खरं सांगू का, हा खूप मोठा अपशकुन आहे. तेव्हाच तो म्हणतो, अहो काहीही काय बोलताय तुम्ही, अपशकुन वगैरे काहीही नसतंय. आणि हे बघा, ती साधी फोटो फ्रेम आहे, आपण सगळे एकत्र आहोत आणि कोणालाच काही होणार नाहीये. तुम्ही असं मनामध्ये नाही ते विचार आणू नका बरं. असं म्हणूनच तो तिच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचं काम करत असतो. आणि तेव्हा सत्याचा मंजिरीला खूप जास्त आधार सुद्धा वाटत असतो. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. जर तुम्हाला कॉन्स्टेबल मंजू ही सिरियल आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही सिरियलचे अपडेट्स आणि रिव्ह्यू कंटिन्यू पाहत राहा. तर आता इकडे मंजू जो गुंड किंवा जो चोर इथे
पोलीस स्टेशनमध्ये मेलेला असतो. त्याच्या परिवाराला मंजू भेटायला गेलेली असते. भेटल्याच्या नंतर एक आजी तिला बाहेर सोडवण्यापर्यंत येते. तेव्हाच मंजू त्या आजीला विचारत असते, "आजी, मला एक गोष्ट सांगा. तुम्ही आत्ता आतमध्ये बोललात की तुमचा मुलगा रिकामटेकडा होता, तो काहीच काम करत नव्हता." तेव्हाच आजी म्हणत असते, "हो, ते अगदीच बरोबर आहे. पण मला एक गोष्ट आणखी सांगा, मग त्याला हे सगळं करायला कोणी भाग पाडलं? किंवा त्यांना एवढं सगळं काही तुमच्या घर चालवण्यासाठी, सगळ्या गोष्टीसाठी पैसे कोण आणि कुठून द्यायचं?" तेव्हाच आजी म्हणत असतात, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्याला एक राजकारणी माणूस मदत करायचा. आणि तेव्हाच तिच्यासमोर हे सत्य आलेलं असतं की नक्कीच हा राजकारणी माणसाशी कोणाशी तरी निगडीत आहे. आणि तेव्हा तिथून पुढे आता तिची खरी शोध मोहीम सुरू होणार असते. तर प्रेक्षकांनो, पाहत रहा कॉन्स्टेबल मंजू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद.